YouTube एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक केवळ व्हिडिओ पाहण्यासाठी येत नाहीत तर लाखोंच्या संख्येने लोक त्यावर व्हिडिओ अपलोड करत देखील असतात। बऱ्याच जणांनी तर या प्लॅटफॉर्मला आपले करियर देखील बनवले आहे। त्यासाठी त्यांनी आपली बुद्धिमत्ता, वेळ, पैसा, मेहनत, सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी वापरून नाव आणि पैसा कमवलेला आहे। अशातच जर कोणी त्यांच्या कित्येक वर्षांच्या मेहनतीने बनवलेल्या YouTube चॅनलला बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा प्रश्न विचारण्याचे कारण असे की यूट्यूबर मोहक मंगल आणि न्यूज एजन्सी एशियन न्यूज इंटरनॅशनल म्हणजेच ANI यांच्यातील वाद। हा वाद सध्या सोशल मीडियावर आणि YouTubeच्या क्रिएटरच्या विश्वात खूप गाजतोय। यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत, जसे की हा वाद नेमका आहे तरी काय? ANI ने मोहक आणि इतर यूट्यूबर्सवर का स्ट्राइक आणला आहे? कोणाची बाजू योग्य आहे आणि याचा परिणाम काय होऊ शकतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटातच समजून घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। मोहक मंगल हा एक लोकप्रिय यूट्यूबर आहे जो त्याच्या YouTube चॅनल सोच बाय मोहक मंगल यावर रिसर्च आधारित शिक्षण आणि सामाजिक विषयांवर व्हिडिओ बनवत असतो। हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा ANI ने मोहकच्या एका व्हिडिओवर कॉपीराइट स्ट्राइक दिली। मोहकचा दावा आहे की त्यांनी ANIच्या फक्त 9 ते 11 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपचा वापर केला होता, जो रिव्ह्यू आणि शैक्षणिक हेतूसाठी होता। त्याच्या मते हा वापर भारतीय कॉपीराइट कायद्याअंतर्गत फेअर यूज किंवा फेअर डीलिंगच्या कक्षेत येतो। मात्र ANI ने या क्लिपच्या वापरासाठी कॉपीराइट स्ट्राइक दिली आणि ती हटवण्यासाठी 45 ते 50 लाख रुपये मागितल्याचा आरोप मोहकने केला आहे। आपले आरोप सिद्ध करण्यासाठी मोहकने ANIच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या फोन कॉल रेकॉर्डिंग्स व ईमेलचा आधार घेतला आहे। मोहकने हा मुद्दा सोशल मीडियावर मांडला आणि ANIवर खंडणीचा आरोप केला। त्याचा असा दावा आहे की ANI अशा प्रकारे छोट्या यूट्यूबर्सना टार्गेट करत आहे, ज्यामुळे त्यांचे चॅनल बंद होण्याचा धोका निर्माण होतोय। मोहक हा एकमेव यूट्यूबर नाही ज्याला ANI कडून कॉपीराइट स्ट्राइकचा सामना करावा लागला आहे। मोहक नंतर अनेक यूट्यूबर्सने असा दावा केला आहे की ANI ने त्यांच्या व्हिडिओवरही कॉपीराइट स्ट्राइक दिले आहेत आणि या स्ट्राइक हटवण्यासाठी 15 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची मागणी केली आहे। यामध्ये काही लहान आणि मध्यम आकाराच्या चॅनल्सचा देखील समावेश आहे, ज्यांच्याकडे इतक्या मोठ्या रकमेची मागणी पूर्ण करण्याची आर्थिक क्षमता देखील नाही। यूट्यूबर्सचा असा दावा आहे की ANI त्यांच्या मोठ्या प्रभावाचा वापर करून छोट्या क्रिएटर्सवर दबाव टाकत आहेत। मात्र ANI ने यावर अधिकृतपणे स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही, फक्त असा दावा केला आहे की त्यांचे फुटेजेस कॉपीराइट कायद्याअंतर्गत संरक्षित आहेत आणि त्यांचा वापर लायसन्स शिवाय करता येणार नाही। हा वाद का निर्माण झाला याची काही प्रमुख कारणे आहेत। त्यातील पहिले कारण कॉपीराइट कायद्याचा गैरवापर हे आहे। मोहक आणि इतर यूट्यूबर्सचा दावा आहे की ANI त्यांच्या 10 ते 15 सेकंदांच्या क्लिप्सच्या वापरावर स्ट्राइक देत आहे, जे सूचना, समीक्षा किंवा शिक्षणासाठी फेअर यूज अंतर्गत वैध आहेत। पण ANI याला मान्य करत नाही आणि त्यांच्या फुटेजेसचा कोणताही वापर लायसन्स शिवाय बेकायदेशीर ठरवत आहे। यातील दुसरे कारण आर्थिक दबाव हे आहे। यूट्यूबर्सचा आरोप आहे की ANI स्ट्राइक हटवण्यासाठी अवास्तव रकमेची मागणी करत आहे, जे छोट्या क्रिएटर्ससाठी आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे। यामुळे काही यूट्यूबर्सना त्यांचे व्हिडिओ काढावे लागले किंवा चॅनल बंद होण्याचा धोका निर्माण झाला। तिसरे कारण असे की माहितीच्या स्वातंत्र्यावर प्रश्न निर्माण केले गेले। मोहक सारखे यूट्यूबर्स त्यांच्या व्हिडिओतून सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा करतात। ANIच्या स्ट्राइक्समुळे अशा क्रिएटर्सना त्यांचे मत मांडण्यासाठी अडथळा येतो आहे, ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत। यातील कोणाची बाजू योग्य हा प्रश्न तसा जटिल आहे। ANIच्या दृष्टिकोनातून त्यांचे फुटेजेस त्यांच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचा भाग आहे आणि त्याचा लायसन्स शिवाय वापर बेकायदेशीर आहे। कॉपीराइट कायद्याअंतर्गत त्यांना त्यांच्या सामग्रीचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे, परंतु यूट्यूबर्सचा दावा आहे की त्यांनी केलेला वापर फेअर यूज अंतर्गत आहे, कारण ते फक्त छोट्या क्लिप्स वापरतात, ज्याचा उपयोग समीक्षा म्हणजेच रिव्ह्यू, शिक्षण किंवा माहितीच्या विश्लेषणासाठी होतो। भारतीय कॉपीराइट कायदा 1957च्या कलम 52 अंतर्गत अशा प्रकारचा वापर काही विशिष्ट परिस्थितीत परवानगी देतो। मोहक आणि इतर यूट्यूबर्सच्या बाजूने सोशल मीडियावर
अनेकांनी समर्थन दर्शवले, कारण त्यांना वाटते की ANI त्यांच्या मोठ्या प्रभावाचा गैरवापर करत आहे. तथापि ANI चे म्हणणे आहे की त्यांचे फुटेजेस व्यावसायिक हेतूसाठी वापरले जाते, ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान होते. यामुळे दोन्ही बाजूंनी कायदेशीर आणि नैतिक दृष्टिकोनातून युक्तिवाद केला जात आहे. या वादाचे काही दीर्घकालीन परिणाम देखील होऊ शकतात, जसे की यूट्यूबर्सवर दबाव वाढू शकतो. जर ANI आणि इतर न्यूज एजन्सीज अशा प्रकारे स्ट्राईकचा वापर सुरू ठेवत असतील तर छोट्या यूट्यूबर्सना त्यांचे चॅनल चालवणे कठीण होईल. यामुळे काही क्रिएटर्स यूट्यूब सोडू शकतात किंवा त्यांचे कंटेंट मर्यादित होऊ शकते. दुसरे असे की कायदेशीर सुधारणांची मागणी होऊ शकते. हा वाद कॉपीराइट कायद्याच्या फेअर यूज नियमांवर पुन्हा चर्चा घडवून आणू शकतो. यूट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्स कायद्यात स्पष्टता आणि संरक्षणाची मागणी करू शकतात. याचा सोशल मीडियावर देखील प्रभाव पडू शकतो. मोहक सारख्या यूट्यूबर्सना X आणि इतर प्लॅटफॉर्मवर मोठा पाठिंबा मिळत आहे. यामुळे ANI आणि इतर न्यूज एजन्सीवर त्यांच्या धोरणांचा पुनर्विचार करण्यासाठी दबाव येऊ शकतो. यासोबतच याचा लोकतांत्रिक विमर्शावर देखील परिणाम होऊ शकतो. मोहक सारखे यूट्यूबर्स सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर रिसर्च आधारित कंटेंट बनवत असतात. अशा स्ट्राईक्समुळे त्यांचे स्वातंत्र्य मर्यादित होऊ शकते, ज्याचा परिणाम माहितीच्या मुक्त प्रवाहावर होईल. मोहक मंगल आणि ANI मधील हा वाद कॉपीराइट कायद्याच्या अंमलबजावणी आणि यूट्यूबर्सचे स्वातंत्र्य यांच्यातील तणाव दर्शवतो. दोन्ही बाजूंनी आपापले युक्तिवाद मांडले आहेत, परंतु यामुळे यूट्यूब क्रिएटर्सच्या हक्कांवर आणि माहितीच्या स्वातंत्र्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. याचा निकाल काय लागेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. यातून माहितीच्या साधनांवर असलेली मक्तेदारी यावर देखील एक स्वतंत्र चर्चा होणे गरजेचे आहे. आम्ही या सर्व वादावर लक्ष ठेवून आहोत. तुम्हाला या बाबतीतली सर्व अपडेट्स देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी मुंबई आउटलुकच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.